सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. मी आणि कालच्या पोस्टला कोणीतरी म्हणालं की ताई तुमची जोडी विजय, मंजू आणि तन्वी अर्जुनसारखी आहे. तर त्यांना मला असं सांगायचं आहे की आम्ही त्यांच्यासारखे नाही, ते आमच्यासारखे आहेत. कारण ते आमच्यापासूनच निघालेले आहेत. भांडकुदळ आणि भांडकुदळ. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. तन्वी अर्जुनवर चिडली होती आणि तिनं बाहेर येऊन हॉटेलवर ते बंद असलेल्या हॉटेलच्या भिंतीला जोरात धडका दिल्या आणि हॉटेलची भिंतच पाडून टाकली. गाडीचं नुकसान तर केलंच आणि तिला पोलीस शांत करत होते आणि तिथं अर्जुनलाही बोलवलं. आणि अर्जुन म्हणाला, हे पहा, इथं कोणाचंही जास्त नुकसान झालेलं असेल तर मी ते भरून काढेन, पण तिला अटक करू नका. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, ओके सर, तुम्ही मॅडमना घेऊन जाऊ शकता. आणि आता या वाघिणीला पिंजऱ्यात कोणी सांभाळावी म्हणूनच इन्स्पेक्टर घाबरले होते. पण तन्वी मात्र म्हणाले, इन्स्पेक्टर, मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला, मला अटक करा, कारण मी गुन्हा केलेला आहे. अर्जुन देसाईंचा वशिला इथं वापरण्याची गरज नाही, असं म्हणून तन्वी सरळ जाऊन गाडीतच बसली. आणि हे ऐकून अतुल आणि अर्जुन चकित झाले. अर्जुन पळतच तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, तनू, अगं काय हे, आता असं करशील का? चल ना, खाली उतर प्लीज. जे काही आहे ते मी सॉर्ट आऊट करतो. आणि तन्वी त्याच्याकडे न बघताच म्हणाली, का करशील सॉर्ट आऊट? आणि आता त्याची काही गरज नाही. आणि कोण आहेस तू माझा हे सगळं सॉर्ट आऊट करायला? मी खंबीर आहे हे सगळं निस्तरायला. तू मध्ये मध्ये करू नकोस. मी क्राईम केला आहे, मी क्रिमिनल आहे. कमॉन इन्स्पेक्टर, मला घेऊन चला. अर्जुन मला, नाही इन्स्पेक्टर, पुढे येऊ नका. तनू, असं काय करतेस? आपण बोलू ना, खाली उतर. तन्वी म्हणाली, बोलायलाच तर आले होते, पण तू बोलला नाही ना. सरळ दरवाजा बंद करून, तेही माझ्या तोंडावर, आतमध्ये बसला ना. मला लागलेलं असतानाही तू माझी हेल्प केली नाही, माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मग आता मी तुला ओळखत नाही आणि तूही मला ओळखून नको, अशी निर्वाणीची भाषा तिनं केली. आणि ती इन्स्पेक्टरला दम टाकून म्हणाली, इन्स्पेक्टर, तुम्हाला तुमचा गुन्हेगार मिळाला आहे ना, मग चला. आणि तुम्ही तुमच्या वर्दीशी प्रामाणिक राहा. कुणाचंही ऐकून गुन्हेगारांना सूट देऊ नका, मग तो कोणीही असो. आणि इन्स्पेक्टर घाबरून म्हणाले, हो मॅडम. आणि ते निघणार इतक्यात अर्जुन इन्स्पेक्टरला करड्या आवाजात दम टाकून म्हणाला, इन्स्पेक्टर, गाडी हलणार नाही. तुम्हाला माहीत आहे ना ती कोण आहे. तिला पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची चूक तुम्ही करू नका. आता अर्जुन बोलायला लागला की इन्स्पेक्टर त्याच्याकडे बघायचे. तन्वी बोलायला लागली की तिच्याकडे बघायचे. आळीपाळीनं त्यांची मान दोघांकडे हलत होती. आणि आता तन्वी इन्स्पेक्टरला दम टाकूनच म्हणाली, इन्स्पेक्टर, तुम्ही कोणाचंही ऐकायचं नाही. तुम्ही फक्त आणि फक्त कायद्यानुसार चाला. आणि इन्स्पेक्टरने अर्जुनकडे बघितलं, तो काय उत्तर देईल म्हणून. आणि अर्जुन म्हणाला, इन्स्पेक्टर, कायदा गेला खड्ड्यात. मी सांगतोय ना तेच इथे होणार. ती माझी बायको आहे आणि ती पोलीस स्टेशनची पायरी चढणार नाही, नाहीतर मी अख्खं पोलीस स्टेशनच जाग्यावर ठेवणार नाही. आणि इकडून तन्वी बोलायला लागली. तसे इन्स्पेक्टर तिकडे बघायला लागले. आणि तन्वी म्हणाली, इन्स्पेक्टर, जर तुम्ही तुमची ड्युटी नाही ना केली प्रामाणिकपणे, तर मी तुमच्या सिनियर्सना फोन करेल. पटकन मला घेऊन चला. आणि आता इन्स्पेक्टरची या दोघांच्यामध्ये चांगलीच खिचडी झाली, खिचडी सँडविच म्हणा हवं तर. आणि तो अतुलकडेच गेला आणि रोडकुंडीला आला आणि म्हणाला, अतुल सर, आता तुम्हीच सांगा मी काय करू. मी कोणाचं ऐकू? ऐकलं तरी पंचायत आणि नाही ऐकलं तरी पंचायत. आणि अतुल म्हणाला, इन्स्पेक्टर, आज जे तुमचं झालं ना, ते गेली कित्येक वर्षे माझ्यासोबत होते. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्यांच्यामध्ये पडूच नका. त्यांच्यामध्ये सवाल जवाब काय असेल ते रंगू द्या. आणि एक जण बोलला की त्यानंतर तुम्ही काय करायचं, तर घड्याळात बघायचं आणि 2 मिनटं जर समोरून उत्तर नाही आलं तर जो बोललाय ना अंतिम शेवटचं, त्यावर ठाम राहायचं. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, गुड आयडिया, असं म्हणून ते पुन्हा तिथं गेले. आणि तन्वी म्हणाली, चला इन्स्पेक्टर, उशीर होतोय. आणि तन्वी बोलून थांबली. तसं इन्स्पेक्टरनं घड्याळात बघितलं आणि 10 सेकंदाच्या आत अर्जुन म्हणाला, गाडी हलणार नाही, नाहीतर मी सगळं उद्ध्वस्त करेन. तनू, खाली उतर. आणि लगेच 2 सेकंदाच्या आतच तन्वी म्हणाली, उतरणार नाही, काय करायचं ते कर. तुला खूप माज आहे ना, तू माझं ऐकत नाही ना. आणि अर्जुन 15 सेकंद थांबला, काही बोललाच नाही. इन्स्पेक्टरला वाटलं आता होतात 2 मिनटं. आणि 15 सेकंदानं अर्जुन म्हणाला, तनू, तुझा हट्ट जो आहे ना,
तो मूर्खपणाचा आहे आणि त्या गोष्टीसाठी तू मला अशी वेठीस धरू शकत नाही. तू चल पटकन. आणि आता तर तन्वी लगेच म्हणाली, आता असंच होत होतं. तन्वी लगेच म्हणाली, येणार नाही. आणि आता असंच होत होतं. 2 मिनिटाच्या वर कोणी जास्त थांबतच नव्हतं. त्याच्या आतच बोलत होते आणि उत्तर द्यायचे. आणि इन्स्पेक्टरला नक्की कळत नव्हतं की कोणता डिसिजन घेऊ. आणि पुरुषांपेक्षा बायका उत्तर द्यायला पटाईत असतात. तेही पटापट उत्तर देतात हे त्याला कळलं. आणि आपण नवीन शोध लागल्यासारखं त्याला वाटलं. आणि अर्जुन चिडून डोकं चोळून म्हणाला, अरे यार, उगीच तुझ्याशी लग्न केलं. पुढे जाऊन इतकी डोकेदुखी होणार असं माहीत असतं ना तर मी तुझ्या ब्युटिफुल फेसला भाळलो नसतो. तन्वी म्हणाली, मलाही असंच वाटतं. तुझ्या इगोला आणि ॲटिट्यूडला मी पसंत केलं. तुला डोक्यावर घेतला, पण जसं जसं वय वाढेल तसं तुझा इगो कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. आणि अर्जुन म्हणाला, तूच वाढवला, मी नाही. तन्वी म्हणाली, तेच चुकलं माझं. मग आता सोड माझा पिछा आणि जा. मी नाही येणार. तुझ्यासाठी ना ती नसाशा योग्य होती. अर्जुन म्हणाला, तनू तिचं नाव काढू नको. माणूस चुकतो एकदा एकदा आणि चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, चुकीची नाती, चुकीची परिस्थिती आयुष्यात येणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला कळतं की काय योग्य आहे. आणि तन्वी म्हणाली, याचा अर्थ मी तुझ्यासाठी योग्य आहे हो ना, पण तू माझ्यासोबत खूप चुकीचं वागतोस आणि मी मात्र तुझ्यासोबत कायम चांगलं वागते. आताही मी सरेंडर करत तुला घ्यायला आले होते ऑफिसमध्ये. आणि अर्जुन हसून म्हणाला, ये लो, नो सो चूहे खाकर बिल्ली चली हजको. आधी तूच मला इकडे हकललं आणि मला घेऊन जायला आलीस का? तन्वी म्हणाली, मी तुला हकलून दिलं नाही. तो तुझा निर्णय होता आणि तू ऑफिसमध्ये येऊन राहिलास, त्याला मी काय करू? अर्जुन म्हणाला, एक्सक्यूज मी, मग मी रस्त्यावर राहायचं होतं का, जर तू घराचा दरवाजा बंद करणार होतीस तर? आणि आता दोघांमध्ये असंच तुरू राहिलं. तब्बल 20 ते 30 मिनटं ते इन्स्पेक्टर अतुल डोकं पकडून तिथंच बसले होते. आता अतुल तर पोलिसाच्या जीपमध्ये जाऊन ड्रायव्हर सीटवर बसला होता, गालाला हात लावून त्यांचं ऐकत. आणि त्याची झोपही लागली होती. आणि शेवटी अर्जुन तन्वीला म्हणाला, तनू तू खाली उतरतेस की नाही? तन्वी म्हणाली, नाही. आणि तो चिडला आणि अतुलला फटका देत म्हणाला, उठ. तसा अतुल खडबडून जागा झाला आणि म्हणाला, काय झालं, भांडण संपलं का? आणि अर्जुन म्हणाला, ते आमचे 7 जन्म संपले तरी संपणार नाहीत. तिला काय करायचं ते करू दे, तू चल, मी निघालो घरी. असं म्हणून अर्जुन घरी निघाला. आणि तन्वी चिडून म्हणाली, 7 जन्म, तेही तुझ्यासोबत, माय फूट. आणि अतुल तन्वीकडे गेला आणि तिला समजावत म्हणाला, मॅडम काय हे, उतरा ना खाली, इतका हट्ट बरा नव्हे. आणि तन्वी म्हणाली, अतुल मी हट्ट करते का? तू तुझ्या मित्राला सांग ना एका दिवसासाठी मॉडेलिंग करायला, आभाळ नाही कोसळणार. आणि अतुल म्हणाला, ओके मॅडम, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता, कारण माझ्या मित्राला मी जास्त चांगला ओळखतो. त्याला होकार द्यायचा असता तर त्यानं नकार दिलाच नसता. आणि आता हे असं सुरू राहणार असेल तर तुम्ही दोघंही दूर दूर राहिलेले उत्तम. असं म्हणून अतुल गाडीत बसला आणि निघूनच गेला. अर्जुनही निघून गेला. आणि तन्वी रागत इन्स्पेक्टरला म्हणाली, इन्स्पेक्टर गाडी सुरू करा. आता इन्स्पेक्टरनं पण गाडी सुरू केली. काय होईल ते होईल. आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं, रात्रभर थांबायचं असं तन्वीनं ठरवलं. आणि अर्जुन देसाईला असं नाही तर तसं फेमसच करून टाकायचं. द वर्ल्ड बेस्ट बिझनेसमन अर्जुन देसाई यांच्या बायकोने क्राईम केला आणि ती आहे तुरुंगात, अशी बातमीच येऊ दे. खरं तर दारू पिऊन रस्त्यावर माणसांमध्ये धिंगाणाच करायला हवा होता असं तिला वाटलं. तन्वी आता इतकी भडकली होती की काहीही करायला तयार होती त्याला धडा शिकवण्यासाठी. आणि तिला अर्जुनची गाडी कुठेच दिसत नव्हती. तिची गाडी पोलीस स्टेशनकडे निघाली होती आणि अचानक तिच्या डोळ्यावर हेडलाईट पडल्या आणि तिनं मागे वळून बघितलं नजर उचलून, तर अर्जुनची गाडी होती. त्यानं ड्रायव्हरला पाठीमागं बसवला होता, स्वतः ड्रायव्हिंग करत होता. आणि इतका चिडला होता की तिच्याकडे खूप खुन्नस देऊन बघत होता आणि तिचा पाठलाग करत होता. तो तिला सोडून घरी जाणं शक्य नव्हतं. आणि आता चिडलेला अर्जुन मुद्दाम गाडीचं स्पीड वाढवायचा आणि तन्वीच्या गाडीला धडक देऊ की काय असे सिच्युएशन क्रिएट करायचा. तन्वी घाबरायची आणि इन्स्पेक्टरला म्हणायची, इन्स्पेक्टर गाडी फास्ट घ्या, मागे अर्जुन आहे, तो धडक देईल गाडीला. आता इन्स्पेक्टर हो हो म्हणाले आणि स्पीड वाढवलं. आणि आता अर्जुन सर ऐकतात होय, त्यांनीसुद्धा गाडीचं स्पीड वाढवलं आणि पोलिसाच्याच गाडीला हलकीशी धडक दिली पाठीमागून. आणि तन्वी हादरली. दोन्हीही गाड्या जाग्यावर थांबल्या आणि अर्जुन गाडीतून उतरला.
आणि इन्स्पेक्टरला म्हणाला, इन्स्पेक्टर मी सुद्धा क्राईम केला आहे, मी क्रिमिनल आहे, अरेस्ट मी. आता मलासुद्धा हातकडी घाला आणि तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला घेऊन चला. तसं तन्वीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि पोलीस चक्रावला. आणि हे राम, कुठे येऊन फसलो, या दोघांना इथेच सोडून पळून जावं असं त्याला वाटलं. आणि अर्जुन तन्वीकडे बघत म्हणाला, कमॉन इन्स्पेक्टर, तुम्ही तुमची ड्युटी करा, नाहीतर मी तुमच्या सिनियर ऑफिसर्सना सांगेल की तुम्ही ड्युटी प्रामाणिकपणे निभावत नाही. मी क्राईम केला आणि तुम्ही क्रिमिनलला अटक करा. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, सॉरी सर, पण तुम्हाला नाही हातकडी घालू शकत, तुम्ही सन्मानाने बसू शकता आतमध्ये. आणि आता अर्जुनसुद्धा पोलिसांच्या गाडीत चढला आणि तन्वीला म्हणाला, एक्सक्यूज मी, थोडंसं पलीकडे सरकता का, नाहीतर मला आणखीन एक क्राईम करावा लागेल. तन्वी आता सरकतच नव्हती, त्याला उतरही म्हणत नव्हती आणि मुद्दाम मला तिकडेसुद्धा त्रास देण्यासाठी गाडीमध्ये बसतोय. त्याचे सगळे नखरे मला माहीत आहेत असं म्हणून त्याच्यावरती चिडली होती आणि ती त्याला जागा देतच नव्हती. म्हणून अर्जुन तिच्या शेजारीच भस्कन बसला, निम्मा तिच्या मांडीवर. तशी ती वैतागली आणि त्याला झटकून देत पलीकडे सरकली. आणि आता दोघेही मिया बेबी आरामात पोलीस स्टेशनमध्ये निघाले आराम करायला. आणि आता यांची रात्र कशी उजाडेल पोलीस स्टेशनमध्ये, ते दोघेही तिथं थांबतील की यांच्या भांडणाने अख्खं पोलीस स्टेशन पळवून लावतील, हे बघायचं असेल तर पुढचा एपिसोड अजिबात मिस करू नका. आणि हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.